मला वाटतं ह्याला वाफ आलेली आहे. हो, बऱ्यापैकी आलेली आहे, पण आपण एकदा चेक करूयात. करूया की. आणि त्या वाफेला ना हळदीचा सुगंध येतोय बघ. या बाग. अरे झालाय तो, बऱ्यापैकी शिजलाय. मग? आता आपल्याला तो निथळून घ्यायचा आहे. त्यातलं एक्स्ट्राचं जे पाणी आहे ना, ते सगळं काढून टाकायचं. काढून टाकायचं. ठीक आहे. हळद घालून फणस छान उकळून झालेला आहे, गरम आहे. काढून घेऊ का ह्याच्यात? हो, काढ ना. बेस्ट. आता काय? आता आपल्याला तेल गरम करत ठेवायचं आहे. बर, कढई लागेल ना? हो, कढई लागेल. हे तेल कशाला? ते तेल आपल्याला नंतर वरून ओतायचं आहे, कारण ते टिकायला हवं म्हणून. अच्छा. ते गरम करून चांगलं गार करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला ते ऍड करायचं आहे. बर, किती लागणार आहे तेल सांग? लागेल एक वाटीभर तरी तेल लागेल आपल्याला. बर. हा हा हा, आपण जे म्हणतो ना की लोणचं टिकावं हा. म्हणून त्याच्यामध्ये आपण खूप तेल घालतो. तर ते तेल गरम करून घातलं हा, पाहिजे का? गरम करून घातलं पाहिजे. अच्छा. लोणच्यासारखे प्रकार आपण कधी करतच नाही ना. एकतर आपली आजी करते, आपली आई करते, किंवा घरातली मोठी माणसं करतात. पण आजकालचे मुलांचं बघायला गेलं ना, तर त्या लोकांनी जर पूर्वीचं काय ठेवलंच नाही, तर आता ते पुढे चालणारच नाही ना, कारण हा. ती लोक पण राहिली नाहीत आता. बरोबर. पुढे काय चेतन? आपल्याला ह्याच्यात मोहरी अख्खी आणि थोडासा हिंग घालायचा आहे. बरं, जरा तेल तापू दे. बरं, एक सहज प्रश्न विचारून ठेवतो आता. मुलगी मिळेल तेव्हा मिळेल, पण हनीमूनला कुठे जाणार? अजून तरी काही ठरवलं नाहीये. तरी एक आधी मिळू तरी दे. तरी एक आपलं ठरलेलं असतं ना. विचार तसे भरपूर मोठे आहेत, पण सध्या आपण महाबळेश्वरलाच जाऊ. घे, मोहरी घाल. चला, इथेच तडका टाकायची वेळ आलेली आहे. किती लागणार आहे मोहरी? पुरे, बस झाली. हा थोडासा हिंग. वा वा वा, मस्त वाटतंय रे. गॅस बंद करून टाक, नाही तर हिंग करपेल. बरं, बंद करू? हो, बंद कर. आता हे चांगलं गार होऊ देत, तोपर्यंत आपण ह्याची फोडणी करूया. चला, ह्याला वेगळी फोडणी लागणार? नाही, आपण हे सगळं मिक्स करूयात. बरं, ठीक आहे. मग आधी आपण मिक्स करायला तुला चमचा देतो. घे. हा आपला कच्चा मसाला आहे, जे लाल तिखट आपण बोलतो ना, ते आहे. बरं. त्याचबरोबर आपण इथे जे कैरीचे तुकडे घेतलेले आहेत ना, ते आपण आता ह्याच्यात मिक्स करणार आहोत. बरं, फणसाच्या जोडीने कैरी पण आहे. हो, कारण त्याला आंबटपणा थोडा तरी यायला हवा ना, म्हणून. मग एक सहज विचारतो मी, याच्या जागी कोकम घातलं तर? नाही, पण कोकम टिकणार नाही आणि त्याला काळपटपणा येत जाणार नंतर. ठीक आहे. हळद आपण घातलेली आहे, पण थोडीशी ती गेली सगळी पाण्यातनं निघून, त्यामुळे टेस्ट साठी. मला कळतंय तू खूप लग्नाळू झालेला आहेस, सारखा हळदीचा वापर करतोयस. आता काय? मोहरीची डाळ घालायची, घाला. की ज्याने खार जास्त तयार होईल त्यासाठी. हा, मला हे सगळं बघूनच तोंडाला इतकं पाणी सुटतंय ना की असं होतंय. अरे, तुला खायला पण आवडेल, खाऊन बघ. खरंच. आणि आता सगळ्यात लास्ट आपण हे मीठ मिक्स करतोय. लोणच्यामध्ये मीठ खूप असतं ना? मीठ खूप असतं. एवढं बेसिक ज्ञान मला प्राप्त झालेलं आहे 38 वर्ष खाऊन. आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊयात. करा. आता ही गार झालेली मोहरी आणि हिंग जे आपण तेलामध्ये तडतडून घेतलं होतं ते ह्याच्यात घालायचं. वा वा वा, हे काम मी करतो. मला फार आवडतं तेल घालायला. आता हे चांगलं गार झालं ना, की आपल्याला बरणीत भरून ठेवायचं आहे. आणि साधारण हे लोणचं मुरेपर्यंत किती वेळ लागतो? आठवडा जाईल. हो. आणि मग आठवड्यानंतर जी त्याच्यामध्ये चव उतरेल, अप्रतिम. फणसाचं लोणचं चेतननी आज आपल्यासाठी केलं. कशाला वेळ वाया घालवताय? लोणचं मुरेल तेव्हा मुरेल. तुम्ही पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. फणसाचं लोणचं. साहित्य: कोवळ्या फणसाचे तुकडे 1 मोठी वाटी, कैरीचे तुकडे 1 वाटी, मोहरी 1 चमचा, हिंग 1 चमचा, मीठ 1 छोटी वाटी, हळद 1.5 चमचा, लाल तिखट 2.5 चमचे, मोहरीची डाळ 3 चमचे, तेल 1 वाटी. कृती: एका कढईत फणसाचे तुकडे बुडतील इतकं पाणी घाला. त्यात फणसाचे तुकडे, 2 चमचे हळद आणि 2 चमचे मीठ घालून झाकण लावून 10 मिनिटे वाफवून घ्या. फणसाचे तुकडे शिजले की त्यातलं सगळं पाणी निथळून घ्या आणि फणस बाउलमध्ये काढून घ्या. फोडणीसाठी कढईत तेल घाला.
तेल गरम झालं की त्यात मोहरी आणि हिंग घालून मिश्रण थंड होऊ द्या. एका बाजूला वाफवलेल्या फणसाच्या तुकड्यांमध्ये लाल तिखट, कैरीचे तुकडे, अर्धा चमचा हळद, मोहरीची डाळ, 3 चमचे मीठ घालून एकत्र करून घ्या. शेवटी तयार केलेली फोडणी घालून लोणचं एकजीव करून बरणीत ठेवा. फणसाचं लोणचं तयार. लोणचं तयार झालेलं आहे, मी थोडंसं खाऊन बघतो. तू नाही खाणार का? आधी तू खाऊन बघ, तुला आवडतंय का बघ. ठीक आहे मित्रा, इतका मान तुम्हाला दिलास म्हटल्यावर खाऊन बघावंच लागेल. खरं सांगू का, मला आमच्या घरच्याशिवाय बाहेरचं लोणचं कधी आवडत नाही. हे लोणचं मात्र एक नंबर आहे आणि फणसाचं आहे, फारच छान. खवय्यांनो, फणसाचं लोणचं चेतनने आपल्यासाठी केलं, वर्षभर टिकू शकतं. चेतन, मला आणि आमच्या प्रेक्षकांना सवय लागलेली आहे की आम्ही प्रत्येक भागामध्ये एका सुपर फूडची माहिती देतो आणि आज अभिनंदन करतो मी तुझं की तू एक छान सुपर फूड वापरलेलं आहेस जे आपल्या तब्येतीला चांगलं आहे. आजचं सुपर फूड आहे मोहरी. मोहरीमुळे पचन सुधारतं. मोहरी लाळ ग्रंथींना उत्तेजित करून अन्नाचं पचन सुलभ करते. वेदना सुद्धा कमी करते मोहरी, कारण मोहरीचं तेल सांधेदुखीवरती आणि स्नायूंच्या वेदनांवरती आराम देतं. हृदयाचं रक्षण सुद्धा करते मोहरी. बघा, दिसायला अगदी छोटीशी आहे, पण मोहरीतील ओमेगा 3 फॅटी ऍसिड्समुळे हृदयाचं म्हणजे तुमच्या हार्टचं आरोग्य उत्तम राहतं. त्वचा आणि केसांची निगा सुद्धा मोहरीमुळे उत्तम राखली जाते. बॅक्टेरिया विरोधी गुणधर्म असल्यामुळे त्वचा सतेज होते आणि केसांची वाढ उत्तम होते. शिवाय सर्दी खोकल्यावरती प्रभावकारी आहे मोहरी. शरीरात उष्णता निर्माण करून कफ आणि सर्दीपासून सुटका करते. थोडक्यात काय, केवळ फोडणीसाठीच नाही हो, तर नैसर्गिक वेदनाशामक म्हणून मोहरी अत्यंत प्रभावी आणि गुणकारी आहे. त्यामुळे मोहरी नक्की वापरली पाहिजे आणि आज तू वापरलीस, थँक्यू सो मच. आता निरोपाची वेळ आहे, तर आपण जरा टेबलच्या पुढे जाऊया, चालेल? प्लीज या. वा, आता काय सांगणार, गावी जाऊन सगळ्यांना कुठे गेलो होतो? सगळ्यात पहिली म्हणजे झी मराठीचे आणि तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार की तुम्ही मला इथे बोलवलं आणि मला एक संधी दिली, ती एक प्लॅटफॉर्म दिला ते सगळं करण्यासाठी. त्याबद्दल मी खूप आनंदी आहे. किंवा मला इथून काहीतरी सुरुवात करता येईल किंवा माझी ओळखही निर्माण होईल, त्याबद्दल खरंच मी खूप आभारी आहे तुमचं सगळ्यांचा. थँक्यू चेतन. आत्ता तरी तू इतरांच्या हॉटेलमध्ये काम करतोस शेफ म्हणून. माझ्या तुला खूप शुभेच्छा आहेत की तुझं स्वतःचं हॉटेल व्हावं, तुझा व्यवसाय अगदी नावारूपाला यावा, तुझ्या हातची चव जगापर्यंत पोचावी आणि तुला तुझ्या कामामध्ये खूप यश मिळावं. थँक्यू सो मच. घरी गेल्यानंतर आई बाबांना, तुझ्या बहिणीला आणि कोकणामधल्या आमच्या कार्यक्रमावरती आमच्यावरती प्रेम करणाऱ्या सगळ्यांना आमचा मनापासून नमस्कार सांग. पण तुला आम्ही खाली हाताने किंवा रिकाम्या हाताने पाठवणार नाही आहोत. तुला एक झी मराठीकडनं छोटीशी भेटवस्तू. थँक्यू सो मच. घ्या, ह्याच्यात ठेवा, ह्याच्यावरती ठेवा. धन्यवाद चेतन, ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. चला खवय्यांनो, तुम्हाला आजच्या भागात करतो टाटा, पण कुठेही जाऊ नका. पुढच्या भागात मला आवर्जून भेटा. पाहत राहा झी मराठीवरती आपला अत्यंत पौष्टिक लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये, आपल्या घरची चव.